प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी नेत्या आणि मराठवाड्याच्या राजकारणामध्ये प्रभाव असणाऱ्या महत्त्वपूर्ण नेत्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणापासून पंकजा मुंडे या काहीशा अलिप्त झाल्या. गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांना राजकारणामध्ये सक्रिय करून भारतीय जनता पक्षाने फायदा करून घ्यायला पाहिजे होता, तेवढा फायदा भारतीय जनता पक्ष करून घेऊ शकला नाही. म्हणजेच एक प्रकारे पंकजा मुंडे यांचं महत्त्व भारतीय जनता पक्षाने वेळीच ओळखलं नाही आणि त्याचा जबरदस्त फटका लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसल्याचं दिसत आहे. मागच्या 5 वर्षात विधान परिषदेची निवडणूक असो अथवा राज्यसभेची निवडणूक असो, यामध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी एक शक्यता किंवा चर्चा होत होती. परंतु पंकजा मुंडे यांचं नाव अंतिम क्षणी डावललं जात होतं. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी सातत्याने त्यांचे समर्थक करत होते. परंतु या मागणीकडे भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील तसेच देशातील म्हणजेच केंद्रीय नेतृत्वाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात होतं. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने बीड लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी दिली. अर्थातच 2014 आणि 2019 सलग 2 वेळा बीड लोकसभा मतदारसंघामधून प्रीतम मुंडे या निवडून आल्या होत्या. खासदार म्हणून त्यांची कामगिरी ही चांगली होती, त्यामुळं त्याच उमेदवार असतील असं वाटत होतं. परंतु भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीतील आव्हान लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. अर्थातच पंकजा मुंडे यांचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा तो पराभव अगदी निसटत्या मतांनी झालेला आहे. परंतु एकंदरीत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जो फटका बसलेला आहे किंवा ज्या जागा गमवाव्या लागलेल्या आहेत, या जागा गमवाव्या लागल्यानंतरनं म्हणजेच नुकसान झाल्यानंतरनं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटनेमध्ये आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांना आणि विशेष करून ज्यांना जनाधार आहे अशा नेत्यांना ताकद द्यावी हे उशिरानं समजलेलं शहाणपण दिसत आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी अशा प्रकारची चर्चा सध्या भारतीय जनता पक्षामध्ये होत आहे आणि या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं दिसत आहे किंवा तशा पद्धतीच्या बातम्या या मीडियामध्ये येताना दिसत आहेत. अर्थातच सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे बराच मोठा धडा शिकताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसी नेत्यांना पुन्हा एकदा ताकद देण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच अनुषंगाने पंकजा मुंडे असतील, त्याचबरोबर एकनाथ खडसे असतील यांच्यासारख्या जनाधार असणाऱ्या नेत्यांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षामध्ये होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये एक संघर्ष गेल्या 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला सातत्याने किंवा वेळोवेळी पाहायला मिळाला. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये जे काही निर्णय झाले म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये जे काही निर्णय झाले ते निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या कलाने झाले. सरकार असो अथवा भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील पक्ष संघटन यावरती देवेंद्र फडणवीस यांचीच खरं तर कमांड राहिली, म्हणजेच त्यांच्या शब्दालाच खरं तर अंतिमता वजन राहिलं. परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवाने आणि विशेष करून या पराभवाने भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने
चांगलाच धडा घेतलेला आहे. दिल्लीमध्ये जी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर महाराष्ट्रातील भाजपच्या कोर कमिटीची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, त्याचबरोबर पियुष गोयल यांच्यासारखे महत्त्वाचे नेते सहभागी होते. आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकंदरीत सर्वच नेत्यांना असं सांगितण्यात आलेलं आहे की इथून पुढच्या काळात निर्णय एका व्यक्तीनं घेण्याऐवजी ते सामूहिक पद्धतीने घेण्यात यावेत. त्याचबरोबर निर्णय घेताना इतर नेत्यांना सुद्धा खरं विश्वासात घेण्यात यावं. सुकाणू समितीची बैठक ही घेण्यात यावी. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये येणाऱ्या काळात मोठे बदल पाहायला मिळतील. आणि या बदलांची सुरुवात म्हणजे पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी होणारी चर्चा असो, अथवा एकनाथ खडसे यांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय होणं असो. एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये नुकतीच रक्षा खडसे यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत आणि त्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यामुळे एकंदरीत एकनाथ खडसे असो अथवा पंकजा मुंडे असो यांचं महत्त्व हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे राजकीय यश मिळालेलं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींच्या पाठबळावरती मिळालेलं आहे. माधव फॉर्म्युला आणि या फॉर्म्युलेचा चांगल्या पद्धतीनं वापर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागामध्ये विस्तारित करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी केला. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे ओबीसी नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. गोपीनाथ मुंडे यांचा जनाधार मोठा होता. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरनं त्यांचा राजकीय वारसा हा पंकजा मुंडे यांच्याकडे आलेला आहे. तो राजकीय वारसा चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम पंकजा मुंडे यांच्याकडूनही झालेलं आहे. परंतु पक्षाकडून जेवढी ताकद त्यांना मिळायला पाहिजे होती किंवा पक्षाकडून जेवढा सपोर्ट किंवा समर्थन मिळणे अपेक्षित होते ते समर्थन त्यांना गेल्या 5 वर्षात मिळालं नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करणं हा भारतीय जनता पक्षासमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पंकजा मुंडे यांचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ निघणारे मोर्चे बघितले आणि एकंदरीत पंकजा मुंडे यांचं जनमानसातील समर्थन बघितलं तर नक्कीच सध्या ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठं स्थान आहे हे आपण म्हणू शकतो. चंद्रशेखर बावनकुळे हे जरी ओबीसी नेते असले तरी सुद्धा आणि जरी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद असलं तरी सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी ही खरं तर सफलदायी किंवा भारतीय जनता पक्षाला यश मिळवून देईल अशी राहिलेली नाही. त्यामुळं आगामी काळात पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो. अर्थातच ती जबाबदारी विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळेल की विधानसभा निवडणुकीनंतर मिळेल हे येणारा काळ ठरवेल. परंतु पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्त्व आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला दारुण पराभव यामुळं कुठंतरी भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आपला राजकीय पाया पुन्हा नव्यानं निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसत आहे. आणि याच अनुषंगाने ओबीसी नेत्यांना महत्त्व हे भारतीय जनता पक्षामध्ये मिळताना दिसत आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव हे आघाडीवरती आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे लवकरच होऊ शकतं तशा पद्धतीची चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होताना दिसत आहे.
जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेमार्फत खासदारकी मिळाली तर केंद्रामध्ये त्यांना चांगलं मंत्रिपद सुद्धा मिळू शकतं. जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मराठवाडा असेल, त्याचबरोबर पश्चिम विदर्भ असेल, म्हणजे पंकजा मुंडे यांचा महाराष्ट्रातील किमान 50 ते 60 विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव आहे. जरी त्या पराभूत झाल्या असल्या तरी सुद्धा त्यांना मानणारा मतदार वर्ग हा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये आहे. आणि एकंदरीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाविषयी एक आपलेपणा ओबीसी समुदायामध्ये आहे. त्यामुळे एकंदरीत पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्त्व हे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षासाठी वाढवणं ते गरजेचं आहे. आणि एकंदरीत पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षामध्ये मोठी जबाबदारी देणं सुद्धा हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्या जरी देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जरी करत असले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भारतीय जनता पक्ष असो अथवा एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक चांगलाच रोष दिसत आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला पर्यायी नेतृत्व उभं करावं लागेल आणि यामध्ये प्रामुख्यानं पंकजा मुंडे यांचं नाव हे आघाडीवरती आहे. त्यामुळंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची म्हणजेच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्यामुळं उशिरा का होईना पंकजा मुंडे यांचं महत्त्व हे भारतीय जनता पक्षाला लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळंच पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष पावले उचलताना दिसत आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.